नमस्कार मित्रांनो, मी सोमनाथ स्वागत करतोय तुमचं आपल्या सोम मराठी सपोर्ट या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, 1-2 तासापूर्वी मित्रांनो एक व्हिडिओ अपलोड केला होता, ज्यामध्ये आर-टी-आय अंतर्गत येणाऱ्या शाळा कसं चेक करायचं याची माहिती दिली होती मित्रांनो। पण पुण्यामधून मित्रांनो भरपूर कमेंट आल्या, त्यामध्ये सांगण्यात आलं की पुण्यामध्ये आर-टी-आय अंतर्गत येणाऱ्या शाळांची यादी कसं पाहायचं हे सांगा, असं भरपूर कमेंट आल्या मित्रांनो। त्या अनुषंगाने पुणे जिल्ह्यात मित्रांनो जेवढ्या पण टोटली शाळा ज्या की आर-टी-आय अंतर्गत येतात आणि आर-टी-आय अंतर्गत 12/4/2024 पर्यंत जेवढ्या पण शाळा अपडेट झालेल्या आहेत, त्या सर्व शाळांची यादी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर सर्वात पहिलं तुम्ही पाहू शकता मित्रांनो, या वेबसाईटची लिंक मित्रांनो तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये किंवा कमेंट बॉक्समध्ये भेटून जाईल। तुम्ही त्यावरती क्लिक करून डायरेक्टली तुम्ही हे पाहू शकणार आहात। तर सर्वात पहिलं मित्रांनो, पुणे जिल्ह्याची यादी पाहत असताना तुम्ही इथे पाहू शकता तुमच्यासमोर अशा प्रकारचा पेज असेल। यामध्ये तुम्ही पाहू शकता पुणे जिल्ह्यात आर-टी-आय अंतर्गत येणाऱ्या सर्व शाळांची नावे इथे खाली दिलेले आहेत। त्या अगोदर मित्रांनो ही टिप वाचून घ्या। हे अपडेट 12/4/2024 पर्यंतचे आहे, म्हणजेच 12 तारखेपर्यंत जेवढ्या पण शाळा रजिस्टर झालेल्या आहेत मित्रांनो, त्या शाळांची यादी आपल्याला इथे पाहायला भेटत आहे। तर पुणे जिल्ह्यामध्ये मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता लिस्ट ऑफ स्कूल अंडर आकुर्डी, म्हणजेच मित्रांनो आकुर्डी एरियामध्ये जेवढ्या पण आर-टी-आय अंतर्गत शाळा येतात त्या शाळांची नावे तुम्हाला इथे पाहायला भेटत आहेत मित्रांनो। आकुर्डीमध्ये तुम्ही पाहू शकताय कोणकोणत्या शाळा आहेत, या सर्व शाळा या आकुर्डीमध्ये आहेत मित्रांनो। अजून पुढील एरियातील पाहण्यासाठी तुम्हाला अशा प्रकारे खाली यायचं मित्रांनो, आणि खाली आल्याच्या नंतर तुम्ही इथे पाहू शकताय आकुर्डी झाल्याच्या नंतर लिस्ट ऑफ स्कूल अंडर आंबेगाव। पुणे जिल्ह्यामध्ये मित्रांनो आंबेगाव एरियातील जेवढ्या पण शाळा आर-टी-आय अंतर्गत येतात त्या शाळा सर्व तुम्हाला इथे दाखवल्या जाणार आहेत। आंबेगाव झाल्याच्या नंतर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकताय लिस्ट ऑफ स्कूल अंडर औंध। औंध एरियामध्ये जेवढ्या पण आर-टी-आय अंतर्गत शाळा येतात त्या शाळांची नावे तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहेत मित्रांनो। त्यानंतर औंध झाल्याच्या नंतर 4 नंबरला तुम्ही पाहू शकता 4 नंबरला लिस्ट ऑफ स्कूल अंडर बारामती। बारामतीमध्ये जेवढ्या पण आर-टी-आय अंतर्गत शाळा येतात मित्रांनो, त्या एरियातील संपूर्ण शाळांची माहिती या नावे तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहेत। तर तुम्ही अशा प्रकारे इथे पाहू शकता। आणि 5 नंबरला पाहायचं झालं जर लिस्ट ऑफ स्कूल अंडर भोर। भोर एरियामधील मित्रांनो जेवढ्या पण आर-टी-आय अंतर्गत शाळा आहेत त्या शाळांची नावे तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहेत। त्यानंतर 6 नंबरला लिस्ट ऑफ स्कूल्स अंडर बिबेवाडी। बिबेवाडी एरियामध्ये मित्रांनो जेवढ्या पण शाळा आहेत आर-टी-आय अंतर्गत त्या शाळांची नावे तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहेत। अशा प्रकारे मित्रांनो खाली यायचं आहे। परत तुम्हाला खाली आल्याच्या नंतर लिस्ट ऑफ स्कूल्स अंडर दौंडमध्ये जेवढ्या पण शाळा येतात त्या शाळांची नावे तुम्हाला इथे भेटणार आहेत। त्यानंतर हडपसर एरियामध्ये मित्रांनो जेवढ्या पण शाळा आर-टी-आय अंतर्गत येतात त्या सर्व शाळांची नावे तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहेत। अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता। हडपसरमध्ये टोटल 39 शाळा आहेत मित्रांनो। त्यानंतर हवेलीमध्ये तुम्ही पाहू शकता मित्रांनो, हवेलीमध्ये सर्वात जास्त शाळा आहेत मित्रांनो। तर हवेली एरियामध्ये जेवढ्या पण आर-टी-आय अंतर्गत शाळा येत आहेत त्या शाळांची नावे तुम्ही इथे पाहू शकताय। तर अशा प्रकारे मित्रांनो हवेलीमध्ये भरपूर शाळा ह्या ॲड झालेल्या आहेत मित्रांनो। टोटल 170 शाळा या हवेलीमध्ये आर-टी-आय अंतर्गत आहेत मित्रांनो। त्यानंतर इंदापूर एरियामध्ये तुम्ही पाहू शकताय आर-टी-आय अंतर्गत येणाऱ्या शाळांची नावे इथे तुम्ही अशा प्रकारे पाहू शकताय। त्यानंतर जुन्नरमध्ये सुद्धा अशा प्रकारे पाहू शकताय। जुन्नर झाल्याच्या नंतर खेडमध्ये सुद्धा तुम्ही इथे पाहू शकताय। खेड झाल्याच्या नंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकताय पुढील आपण घेऊया मावळमध्ये सुद्धा तुम्ही इथे पाहू शकताय। मावळमध्ये आर-टी-आय अंतर्गत येणाऱ्या शाळांची नावे तुम्ही अशा प्रकारे इथे पाहू शकताय। त्यानंतर मुळशीमध्ये सुद्धा तुम्ही पाहू शकताय। मुळशी झाल्याच्या नंतर मित्रांनो पिंपरीमध्ये सुद्धा तुम्ही इथे पाहू शकताय। पिंपरीमध्ये जेवढ्या पण शाळा आर-टी-आय अंतर्गत येतात त्या शाळांची नावे तुम्हाला इथे पाहायला भेटत आहेत मित्रांनो। पिंपरी झाल्याच्या नंतर पुणे सिटीमध्ये जेवढ्या पण शाळा येतात त्या सुद्धा इथे तुम्हाला पाहायला भेटणार आहेत। पुरंदरमध्ये जेवढ्या येतात ते सुद्धा तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहेत। त्यानंतर शिरूरमध्ये जेवढे येत आहेत त्या सुद्धा शाळा तुम्हाला इथे पाहायला भेटत आहेत मित्रांनो। शिरूर झाल्याच्या नंतर येरवडामध्ये सुद्धा तुम्ही पाहू शकता अशा प्रकारच्या शाळा आर-टी-आय अंतर्गत येतात त्या शाळांची नावे तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहेत। तर टोटल मित्रांनो जेवढे पण पुणे जिल्ह्यामध्ये आर-टी-आय अंतर्गत जेवढ्या शाळा येतात मित्रांनो, जेवढ्या शाळा 12 तारखेपर्यंत रजिस्टर झालेल्या आहेत त्या शाळांची संपूर्ण नावे तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहेत। तुम्ही येरवडा या एरियामध्ये असाल तर तुम्हाला तुमच्या घरात शेजारी शाळा कोणत्या आहेत तुम्ही नाव बघून चेक करू शकता। तुम्ही पिंपरीमध्ये असाल तर तुम्ही तुमच्या घरात शेजारील शाळा कोणती हे या लिस्टमधून चेक करू शकता। तर सर्वात महत्त्वाचा पॉईंट मित्रांनो, ही जी वेबसाईट आहे हे शाळेचे नाव कुठे भेटणार तर तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक दिलेली आहे, त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही या शाळेंची नावे तुम्ही पाहू शकणार आहात। तर मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात, त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा। चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।